शेतकरी मित्रांनो नमस्कार. संत्रा तसेच मोसंबी पिकाला जो आपण अमृत बोर्ड किंवा जो बोर्डो पेस्ट लावतो, तर हा नेमका तयार कसा करावा? तयार करण्याच्या कोणत्या पद्धती आहे? जे आपण याच्यामध्ये बोर्डो घरगुती तयार करणार आहेत, तर याचं नेमकं प्रमाण किती घ्यायचं? कोणतं द्रावण किती प्रमाणामध्ये वापरायचं आणि तो लावायचा कसा? त्याचा फायदा काय? त्याच्यामध्ये ज्या किडी किंवा ज्या बुरशी नष्ट होणार आहेत, तर ह्या कोणत्या बुरशी नष्ट होणार आहेत? संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहूया. नमस्कार, मी राहुल शिंदे. सगळ्यात प्रथम म्हणजेच तुम्ही जर संत्रा उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला जर संत्रा पिकामध्ये काही प्रश्न अडचणी येत असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क सुद्धा करू शकता. आता सगळ्यात प्रथम समजून घ्या, जो आपण अमृत बोर्डो किंवा जे बोर्डो पेस्ट आपण घरी तयार करणार आहोत, तर याचं प्रमाण किती घ्यायचं? सगळ्यात प्रथम म्हणजेच एका डबक्यामध्ये किंवा बकेटमध्ये किंवा आपला हे जो पिपा आहे, तर याच्यामध्ये 1 किलो चुना सोबत 5 लिटर पाणी घेऊन हा एकत्रित मिश्रित किंवा हा भिजू टाकायचा. दुसरा म्हणजेच एका दुसऱ्या बकेटमध्ये 5 लिटर पाणी आणि 1 किलो मोरचूद हे याच्यामध्ये मिश्रित करायचं. आता हे झालं तुमचं घरगुती वापरण्याचं प्रमाण. आता तुमचं जर हे द्रावण घट्ट करायचं असेल तर तुम्ही चुन्याचं प्रमाण वाढवू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये गेरू सुद्धा टाकू शकता. हे मिश्रित करायचं कधी? तर जेव्हा आपण आपल्या झाडाला लावणार आहे, तर तेव्हा हे मोरचूद आणि चुना एका वेगळ्या बकेटमध्ये म्हणजे इथे बघा, हे जे आहेत तर याच्यामध्ये आपण एकत्रित हे समप्रमाणामध्ये टाकून हे आपण मिश्रित करू शकतो. कारण मोरचूद जेव्हा चुन्यासोबत मिश्रित होतं तर ते गाढं होतं आणि तो गाढा झाल्यावर त्याला जास्त वेळ ठेवता येत नाही. म्हणून तुरंतमध्ये आपण त्याला टाकून आपण सरळ झाडाला पेस्टिंग हे करू शकतो. दुसरं म्हणजेच आपण अमृत बोर्ड सुद्धा आहे पाटील बायोटेक कंपनीचा, तो सुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. 1 किलो अमृत बोर्ड 10 लिटर पाण्यासाठी. आता याचा फायदा काय हे तुम्हाला सांगतो आणि लावायचं कसं. तर आता हे लावायचं कसं बघा, इथे हा पेस्टिंग हा केलेला आहे. आता हे लावून जिथपर्यंत आपला हात जातो तिथपर्यंत आपण हा अमृत बोर्डो किंवा हे बोर्डो पेस्ट लावू शकतो. याचा नेमका फायदा काय शेतकरी मित्रांनो? तर जो बोर्डो पेस्ट लावल्यामुळे आपल्या झाडावर येणारी जी बुरशी आहे, तर ही बुरशी नष्ट करेल. त्याचप्रमाणे ज्या झाडाला झालेल्या जखमा आहे, त्या जखमा सुद्धा येथे भरून निघेल आणि जखमांवर आलेली बुरशी ही सुद्धा येथे नष्ट होण्यासाठी मदत होईल. आता येथे हे जे बोर्डो पेस्ट हे लावलेली आहे, तर ह्या बोर्डो पेस्टचा इतका सुंदर रिझल्ट इथे मिळणार आहे. कारण कुठलाही प्रकारचं तुम्हाला बघा, कुठल्याही प्रकारचा झाडाचा एकही भाग इथे शिल्लक राहिलेला नाही. संपूर्ण दाट अशी याला बोर्डो पेस्टिंग हे इथे केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजेच बघा, ही जी बाग आहे, तर ही बाग आपल्या नियोजनाची आहे. आता ही बाग पूर्ण ट्रेसमध्ये आहे. आता याला इतकी जबरदस्त फूट निघणार आहे, ते तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगूया. तर तुम्हाला जर संत्रा पिकाचं नियोजन पाहिजे असेलच, तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा. तुम्हाला याच्यामध्ये काही औषधी किंवा काही कीटकनाशकं, बुरशीनाशके जे तुम्हाला पाहिजे नसेल, ते सुद्धा आपण ऑनलाईन प्रोव्हाईड करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. संत्रा पिकामध्ये काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा. हा संपूर्ण भाग ट्रेसमध्ये आहे. शेणखत सुद्धा टाकून झालेलं आहे. आपण इथे लेंडी खत वापरलेलं आहे. हे सुद्धा इथे टाकून संपूर्ण प्लॉट हा ट्रेसमध्ये झालेला आहे. बघा, झाडामध्ये जो स्टोरेज आहे, तर तो स्टोरेज इतका दणदणून याच्यामध्ये भरलेला आहे, की याला इतकी जबरदस्त फूट निघणार आहे, की तुम्हाला ते व्हिडिओमध्ये समोरचे बघा, किती जबरदस्त याला स्टोरेज हे झालेलं आहे. संपूर्ण शेणखत झालेलं आहे. आपण याला शेणखत दिलेलं आहे. आता याला आपण जेव्हा पाणी द्यायचं काम पडेल किंवा जेव्हा आपण याला ट्रेस सोडण्याचं काम पडेल, तर तेव्हा आपण याला पाणी देऊन, शेणखत देऊन व्यवस्थितरित्या आपण इथे फूट हे काढणार आहे. फूट आलेली ते टिकवणे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. ते टिकवून फळामध्ये रूपांतर करणे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. असे असंख्य संत्रा पिकामध्ये अडचणी आहेत. तर सगळ्या तुमच्या या व्हिडिओमधून किंवा आपल्या येणाऱ्या समोरच्या व्हिडिओमधून सुटणार आहेत. तुम्हाला जर पर्सनली माझ्यासोबत संपर्क करायचा असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच संपर्क हा करू शकता. तसेच तुम्ही संत्रा उत्पादक शेतकरी असाल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. स्टेटस ठेवता आला तर नक्कीच ठेवण्याचा